वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान या विमानानं टेक ऑफ केलं। सगळं काही सुरळीत असतं तर कदाचित आता हे विमान सुखरूपरित्या लंडनमध्ये लँडही झालं असतं। पण उड्डाण घेतल्यानंतर टेक ऑफच्या नंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं आणि भीषण अपघात झाला। या अपघातात विमानातल्या सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि केवळ आपल्या देशातूनच नाही तर जगभरातनं या भीषण अपघाताबाबत शोक व्यक्त होतोय। धुमसणारी आग आणि धुराचे लोट पाहून विमान अपघात किती भीषण होता हे लक्षात येतं। एअर इंडियाचं विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलं, मात्र टेक ऑफ करताच अवघ्या काही मिनिटातच मेघारी नगर या परिसरात विमान कोसळलं। विमान कोसळताच आगडोंब झाला आणि धुरानं सर्व परिसर व्यापला गेला। परिसरात विमानाचे अवशेष विखुरले गेले। थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला। हमारी ट्रेन जा रही थी, एक बजे जा रही थी प्लेन। एक और 10 की फ्लाइट थी और जा रही थी लंदन। लंदन जाने से पहले ही क्रैश हो गया प्लेन। अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाची वैशिष्ट्य काय होती ते आता पाहूयात। बोईंग कंपनीचं 7878 ड्रीमलाइनर विमान होतं। एअर इंडियाच्या ताफ्यात अशी 25हून अधिक विमान आहेत। 2012 पासून ही विमानं एअर इंडियाच्या सेवेत आहेत। अपघातग्रस्त विमान 12 वर्ष जुनं होतं। या विमानाची किंमत $248 मिलियन इतकी आहे। एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय मार्गावर याचा वापर होतो। विमानात बिझनेस आणि इकॉनॉमी असे 2 क्लास होते। ड्रीमलाइनर विमानाची 248 प्रवाशांची क्षमता आहे। अहमदाबाद ते लंडन हा 10 तासांचा प्रवास हे विमान करणार होतं। विमानासाठी ड्रीमलाइनर विमानात 12,000 लिटर इंधन होतं। आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये 2 तासांचं अधिकचं इंधन होतं। जगभरातील विमान कंपन्यांकडून या विमानाचा वापर केला जातो। फ्लाइट के अंदर वॉक करते जा रहे थे, बट सामने बहुत बड़ा धुआं वगैरह दिख रहा था। बट उस टाइम मुझे ये नहीं मालूम था वो प्लेन क्या है। जैसे कोई आग झाड़ी में वगैरह जंगल में आग लगती है ना, लाइक वैसा कुछ तो लग रहा था। ये मालूम नहीं था कि वो प्लेन क्रैश हुआ है। भीषण अपघातानं सर्व जगालाच धक्का बसला। तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। उड्डाण झाल्याबरोबरच तांत्रिक बिघाड झाल्यानं पायलटनं इमर्जन्सी कॉल केला होता, मात्र अपघात टळला नाही आणि या वर्षातला हा सर्वात मोठा अपघात ठरला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक। आणि या विमान